अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जाण्याची शक्यता। विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीए कडून चौकशी सुरू। विमानात इंधनाचं एक्स्ट्रा कॅन ठेवल्याचे रोहित पवारांचे आरोप। ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर महापालिका निवडणुकांचं चित्र वेगळं असतं। सामनातून संजय राऊतांनी टोचले ठाकरेंचे कान। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले तरी गणेश नाईक आहेत तिथेच आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंचा बोचरा पलटवार। 2029 ला कल्याणमधून लोकसभा लढून दाखवा, नाईकांना आव्हान। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावर आक्षेप। सत्तारांनी शिवमंदिरात दर्शन घेताना भाजप कार्यकर्ते आक्रमक। दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र। अब्दुल सत्तार हे देशभक्त, भाजपची गोमूत्र शिंपडण्याची कृती चुकीची। सत्तार प्रकरणावरून एकनाथ शिंदेंनी भाजपला सुनावलं। हर्षवर्धन सपकाळांनी नाक रगडून माफी मागावी, अमित साटम यांची मागणी। तर टिपू प्रकरणात भाजपनं आ बैल मुझे मार असं करू नये, राऊतांचा टोला। पुण्यातल्या राड्या प्रकरणी भाजप काँग्रेसच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे। अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्थगितीचा आदेश। अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसातच 75 शाळांना मिळाला होता अल्पसंख्याक शाळांचा दर्जा। किशोरी पेडणेकर मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या। पालिकेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्या म्हणून पेडणेकरांची नियुक्ती। मुंबई पालिकेच्या सभागृहात विशेष सभेदरम्यान गोंधळ। महापौर ऋतू तावडे उशिरा आल्यामुळे विरोधक आक्रमक। कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात जोरदार हाणामारी। संचालकांमध्ये झालेल्या वादानंतर एकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाल्याची माहिती। कारखान्यातल्या राड्याचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। दगडाला गुंडाळून खिडकीतून केंद्रात कॉपी फेकली। कृषी पंडित भागोजीराव ढेकळे विद्यालयातला प्रकार, कारवाईची मागणी। ठाणे पालिकेच्या शासकीय वाहनामध्ये चालकाचं मद्यप्राशन। आयुक्त आणि महापौरांच्या वाहनांच्या पार्किंग परिसरात मद्यप्राशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। राजस्थानच्या